नाही. देवाचं झालं की सगळं काय होतं महाराज. तो भगवान सगळं काय करतो. तुकोबारांना उदाहरण माहिती आहेत, तुकोबारांना पुरावे माहिती आहेत. नाशिवंत दिलं की अविनाश हाताला येत असतंय. नाशिवंत देता हे नाशिवंत असणारं शरीर दिलं की अविनाशी परमात्मा भेटत असतो, हे माहिती आहे. त्यानं सर्वस्व दिलं की परमात्मा आपला होतो. भागवत कथा तुम्ही ऐकताना भागवतात बलीचं उदाहरण आहे. बलीनं भगवंताला सगळं काय दिलं. वामन रूपानं भगवान त्या ठिकाणी आले ना, आणि आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतानं याचना केली, मागितलं. म्हणे काय, मला 3 पावलं माझी जमीन दे, मला 3 पावलं जमीन पाहिजे. 3 पावलं. कथा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही बराच वेळ ऐकली आहे. मला लांबलच कथा सांगायची नाही, थांबायचं 9 वाजता, अजून 5 मिनिटं बाकी आहेत. लक्षपूर्वक ऐका. मागण्याकरिता आला देव. काय मागतोय, माझ्या पावलानं 3 पावलं जमीन मला दे. बळीनं त्या ठिकाणी द्यायची तयारी केली. शुक्राचार्यांनी अडथळा केला. शुक्राचार्यांचा डोळाच फोडला. आडा आला म्हणून फोडी आला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य शाप देऊन निघून गेले. तू बांधला जाशील, तुझी संपदा हडप केली जाईल, तुला स्वतःलाच जावं लागेल. त्यानं शाप दिले. गुरु निघून गेले शुक्राचार्य. आणि मग मात्र त्याने हातात पाणी घेऊन त्यानं संकल्प केला. आणि संकल्प सोडल्याबरोबर भगवान त्रिविक्रम झाला. लोक म्हणतात तुमच्या देवानं फसवून त्याचं त्या ठिकाणी सर्वस्व घेतलं. बळीचं काय फसवलं, त्याच्या गुरुनं सांगितलं होतं हा विष्णू आहे. हे शवैरोचने साक्षात भगवान विष्णुरव्यहा कश्यपादितिर जातो देवानाम कार्य साधका. हे शवैरोचने साक्षात, हे विरोचन पुत्रा, भगवान विष्णुरव्यहा, हा भगवान विष्णू आहे. त्याच्या गुरुनच सांगितलं होतं हा विष्णू आहे. मग ते त्याची अजूनच छाती मोठी झाली. म्हणलं अरे वा, देव माझ्या दारात भिकारी झाला. देव आहे हे त्याला माहित होतं की नाही, माहित होतं. मग फसवायचं काय कारण आहे, त्याला माहित आहे हा विष्णू आहे, तरी देण्याकरिता तयार झाला. दिलं त्यानं. दिल्यानंतर यानं त्रिविक्रम रूप धारण केलं. 2 चरणांमध्ये त्या ठिकाणी महाराज खालचे लोक व्याप्त केले पहिल्या चरणात, आणि दुसऱ्या चरणात वरचे लोक व्याप्त केले. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल हे अधोलोक व्याप्त केले एका चरणात. आणि दुसरे भूलोक, भुवरलोक, जनलोक, तपोलोक, सुहलोक, महालोक, त्या ठिकाणी सत्यलोक, हे वरचे त्या ठिकाणी लोक व्याप्त करून टाकले. या सर्व लोकांना 2 चरणांमध्ये व्याप्त करून टाकलं. आणि तिसरा पाय ठेवायला जागाच राहिली नाही. देवाचा पाय, तिसरा पाय ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. कुठे ठेवा पाय, जागाच नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं देवानं, चला याला बांधून टाका. आधीच त्याची सगळी संपदा भगवंतानं घेऊन टाकली होती, हडप करून टाकली होती, काय नाही राहिलं. गुरुचा शाप खरा झाला. त्रैलोक्याचा राजा बळी होता, पण भगवंतानं ब्रह्मांड व्याप्त केलं 2 चरणांमध्ये. याला बांधून टाका रे म्हणे, बांधून टाकला. दुसरा शाप खरा झाला. रडू लागला. आणि रडणारा बळी आहे. काय करावं आता, देवाला काही देता येत नाही, देव माझ्या दारात उभा आहे, आता मी काय करू. रडू लागला. त्याची पत्नी आली विंध्यावली. ती म्हणली रडता काय, रडू नका. मग तुमचं शरीर भगवंताला देऊन टाका. हे शरीर पाप पुण्य त्या ठिकाणी पिकवण्याची भूमी आहे, याच्यात पाप पुण्य पिकलं जातं, देऊन टाका भगवंताला. बळी भगवंताच्या समोर गेला. म्हणजे भगवंताच्या समोर विनवणी, बांधलेला होता ना, विनवणी करू लागला. देवा, आहे माझ्याकडे तिसरा पाय ठेवायला जागा. म्हणे कुठे आहे जागा. म्हणे माझं मस्तक आहे ना, माझं मस्तक, माझे मस्तक तुला द्यायचंय, माझी डोई तुला घे, आणि तुझा चरण मला दे. ऐकतात तुम्ही सगळेजण, माझ्या डोक्यावर पाय ठेव तिसरा, कुठे ठेवू नकोस, म्हणजे ते जोडलं जाईल, माझे पाय तुझी डोई, असं त्या ठिकाणी होईल. महत्वाचा विचार आहे, मला चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. बळीनं दिलं भगवंताला सगळं, त्यातला भाव तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जीवरूपी बळीनं परमात्मरूपी वामनाला 3 पावलं दिलेच पाहिजेत. त्याला आत्मसमर्पण म्हणतात. तन, मन आणि धन. आपलं तन परमात्म्याच्या कामाला लागावं, आपलं धन परमात्म्याच्या कामाला लागावं. फार कंजूस आहोत आपण, देव आपल्याला फार देतो, पण आपण देवाकरता काय देत नाहीत महाराज. हात आखडून असतं आपलं काम, असं विचार करून माणूस देतो. आणि त्याला जर देण्याची इच्छा झाली तरी देता येत नाही, स्वतंत्रता नसते. तो म्हणतो थांबा, घरून विचारून येतो. मग जाऊन जाईल कुठे, बायकोला विचारायला जाईल. तो म्हणतो देऊ का ग, ती जर म्हणली देतं मग द्यायचं. याचं स्वातंत्र्यच त्या ठिकाणी नाही महाराज. काय कंजूशी माणूस करतो, तन देत नाही, धन देत नाही, आणि नाहीच त्या ठिकाणी काही देता आलं तर मन तरी द्यावं, निदान मनही देत नाही महाराज. भगवंताला तन द्यावं, मन द्यावं, धनही द्यावं. या सगळ्या गोष्टी जर भगवंताला दिल्या, सर्वस्व भगवंताला दिलं, तर भगवान आपलाच होत असतो. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. असं जर त्या ठिकाणी योगायोग जुळून आला तर जोडत आहे, घडतही हे भाग्य, मोठे मोठे भाग्य उदयाला येईल, परमात्मा आपला होईल. बळीनं दिलं मस्तक देवाला. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, देवाच्या पायाखाली भगवंताच्या पायाखाली बळीनं जीव दिला.
आणि तो जीव दिला म्हणजे मस्तक देवाच्या समोर ठेवलं आणि भगवंतानं मस्तकाला स्पर्श केल्याबरोबर पाताळात त्या ठिकाणी बळी गेला. आणि बळी पाताळात गेल्यानंतर भगवान प्रत्यक्ष बळीच्या समोर उभा राहिला. मला भाग्य सांगायचंय. आणि भगवान प्रसन्न होऊन म्हणू लागला, बळी सांग तुला काय देऊ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. अरे लोक माझी भक्ती करतात, सगळेजण परमार्थ करतात, स्वतःला फार मोठे हरिभक्तीपरायण समजतात, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुझ्यासारखी भक्ती कोणी करत नाही. म्हणे का बरं, तू सगळं दिलंस, मला सगळं दिलं, तुझं धन दिलं, तुझं तन पण दिलं, तुझं मनही तू मला दिलंस, तुझं काहीच ठेवलं नाहीस, तू तुझं काहीच ठेवलं नाही म्हणून मी तुझा झालोय. तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे, तुझा गुलाम आहे मी, म्हणशील तसं करायला तयार आहे. काय पाहिजे तुला माग. म्हणे काहीच नको देऊ, माझ्या दारात द्वारपाल म्हणून उभा राहा. आणि भगवान बळीच्या दारात द्वारपाल म्हणून उभा राहिला. द्वारपाल बळी द्वारी झाला. देव त्याच्या दारातला द्वारपाल आहे का, त्यानं सर्व देवाला दिलंय म्हणून. जो सर्व देवाला देतो भगवान त्याचाच होतो. हा सौदा आहे, हा सौदा आहे. देव मोठा सौदा करणारा धनदेवाई काय महाराज, देव मोठा धनदेवाई काय, धंदा करतोय. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. आणि काय करतो, भक्त राखे पायापाशी, भक्तांना पाय देतो. आणि दुर्जनाशी संहारे. का बरं, त्याचे भक्तही धनदेवाईक आहेत. दोन धनदेवाईक आल्याशिवाय जमत नाही ना महाराज, भक्त पण धनदेवाईक आहे. कसे काय, यांचाही धंदा आहे दिन रजनी हाची धंदा, आणि गोविंदाचे पोवाडे भक्तांचा धंदा, त्याचे त्या गुणानुवाद गावेत, आणि त्याचा धंदा भक्तांना पायाजवळ ठेवावं. म्हणजे जे गुणानुवाद गातात त्यांना काय मिळतं, पाय. ज्यांना पाय हवे असतील त्यानं काय करायचं, धंदा करायचा, त्याचे गुणानुवाद गायचे, सर्वस्व त्याला द्यायचं, तो आपला होईल, हा त्यातला भाव आहे. तुकोबारांना हाच माहिती आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज याच्यासारखं दुसरं साधन कोणतं वाटलं नाही. भगवान बळीच्या दारात राहिले. आणि आता त्या ठिकाणी बराच काळ झाला, लक्ष्मी सोडवण्याकरिता स्वतः आली आणि भगवंताला सोडून घेऊनही निघाली. ज्यावेळी ती जाऊ लागली त्यावेळेला बळी रडू लागला. आणि रडणाऱ्या बळीला विचारला, आता का रडतोयस. भगवंतानं विचारलं, का रडतोयस. म्हणे देवा, तू माझ्या दारात उभा राहिला होतास आणि तू आता जातोयस, तू जाण्याचं दुःख मला होत आहे. आणि मग सांगितलं भगवंतानं, तुला जाताना दिसतोय, जाणार नाही, कारण तू मला सगळं दिलंस ना. ज्यानं सगळं मला दिलं ते सोडून मी जात नाही, त्याला सोडून मी कुठं जात नाही, त्याच्याजवळच राहतो, तुझ्याजवळच राहीन. आणि आतापर्यंत बाहेर होतो, आता बाहेर नाही राहणार, आता आत राहीन, तुझ्या हृदयात राहीन. म्हणून भगवान बळीच्या हृदयात वास्तव्य करू लागले. का, सगळं दिलं म्हणून. माझे पाय तुझी डोई, असं त्या ठिकाणी घडलं. ते पाय आता त्या ठिकाणी बळीचे झाले. का बरं, बळीनं डोई भगवंताला दिली म्हणून. ज्या वेळेला जीवरूपी बळी डोई परमात्म्याला देईल त्यावेळेला पाय आपले होतील, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून माझे पाय तुझी डोई, ऐसे करी का धाक दे, असंच कर, मला वचन दे. पाहता दिसे उफराटे, दिसताना त्या ठिकाणी उलट दिसेल, घडीतही हे भाग्य मोठे, मोठं भाग्य आहे. बहुसाधन मोलाचे, हेच मोलाचं साधन आहे. याला दुसरा जोडाच नाही महाराज, यासी जोडा तुझा कैसे, दुसरं काही त्या ठिकाणी याच्या जोडीचं साधन नाही. म्हणून देवा मी विचार केलाय पक्का,